नमस्कार, मी पूजा आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पूजाज किचन. तर आज आपण एक ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत आणि ही ब्रेकफास्ट रेसिपी जी आहे ती बहुधा लोकांची खूप आवडती आहे. एनी केसेस, चला एक हिंट देते. साऊथ इंडियन रेसिपी आहे. आता त्यांना आयडिया येईल की काय रेसिपी बनते. इडली किंवा डोसा किंवा मेदू वडा हे तर नक्की असणार. तर हो, आज आपण ब्रेकफास्ट मध्ये बनवणार आहोत इडली. तर यासाठी लागणारे काय काय साहित्य आहे ते आपण बघूया. साहित्यामध्ये आपण वापर केला आहे इडली रवा आणि उडीद डाळ या दोन्ही गोष्टींचा. इडली बनवण्यासाठी आपल्याला प्रमाण हा खूप महत्त्वाचा असतो. प्रमाण म्हणजे 2:1 हा प्रमाण आपण वापरणार आहोत. जर आपण 2 वाटी इडली रवा घेत आहोत तर त्याला 1 वाटी उडीद डाळ. त्याचप्रमाणे मी 3 वाटी इडली रवा घेतला आहे. साधारण ह्या वाटीचा प्रमाण 3 वाटी इडली रवा आणि त्यालाच 1.5 वाटी उडीद डाळ. हे दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतलं आणि दोन्ही वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भिजत घातलं. पूर्ण दिवस त्याला भिजू दिलं आणि रात्री मात्र त्याचं पीठ करून घेतलं. दोन्ही पण साहित्य एकत्र मिक्स करून एका टोपामध्ये ठेवून दिलं. मी सोड्याचा किंवा इनोचा वापर केला नाही आहे. आणि हे पीठ मी तुम्हाला आता दाखवते. तुम्ही बघू शकता त्याची लेवल कुठपर्यंत आहे. मी यामध्ये कोकम टाकलं खरं आहे, पण बघूया की भांडे ह्याने काळं होतं की नाही होतं. त्यामुळे नवीन ट्रिक अनलॉक पण होईल. जर की भांडं काळं नाही झालं तर आपण लिंबूच्या बदल्यात कोकम टाकू शकतो. आता या भांड्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊयात आणि तेल लावून झालं की त्याच्यामध्ये इडलीचं पीठ टाकून घेऊ आणि पाणी एकदा बॉईल झालं की त्यानंतर आपण हे लेयर त्याच्यामध्ये ठेवून झाकण बंद करू. ऑलमोस्ट 10 मिनिटासाठी तरी आपण हे इडली स्टीम व्हायला ठेवून देऊयात. त्यानंतर बघू. एक 10 मिनिटं होत आली आहेत तर आपण भांडं उघडून बघूया की आपली इडली तयार आहे. तुम्ही बघू शकता इडली छान फुललेली आहे. एकदा फुललेली चेक करून घेऊ आपण. चिटकत सुद्धा नाहीये, त्यामुळे आपण हिला काढून घेऊया. चमचा ओला करायचा आपल्याला पाण्यात आणि त्याने काढायच्या त्या इडल्या. तुम्ही बघू शकता की किती छान इडल्या झालेल्या आहेत. भांड्यालाही अजिबात चिटकल्या नाही आणि फुल पीस मध्ये निघाले. एखादी इडली आपण गरम आहे भरपूर. जे पिठूळ असतं ना तसं अजिबात झालेली नाहीये ही इडली. खूप स्पॉन्जी आहे. खायला मजा येणार आहे. लागणारे चटणीसाठी साहित्य: अर्धा कप ओलं खोबरं, लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. शिवाय फोडणीला आपण मोहरी आणि उडीद डाळ पण घालणार आहोत. यामध्ये मी कोथिंबीरचा वापर नाही करत आहे कारण मला व्हाईट चटणी हवी आहे. जर तुम्हाला हिरवी चटणी आवडत असेल इडली सोबत तर तुम्ही कोथिंबीरचा वापर सुद्धा करू शकता. कढीपत्ता घातलाय. मोहरी, मोहरी घातली की यामध्ये थोडी उडीद डाळ घालून त्यांना मध्ये मध्ये जाता कधी उडीद डाळ आली चव अजून छान. मिक्सरमध्ये पाणी आणि मला थोडंसं पातळ पाहिजे आहे ही चटणी.
त्यामुळे मी वरून एक्स्ट्रा पाणी घालते. तुम्हाला अजून जर पातळ हवी असेल तर त्यामध्ये अजून पाणी घालू शकता. आता ह्यात आपण टाकूया थोडंसं चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर. जस्ट एक थोडीशी उकळ आली की आपल्याला आपली चटणी तयार आहे. तर आपली गरम गरम आणि नरम नरम इडली तयार आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही आवडली की नाही. लवकरच भेटू आपल्या दुसऱ्या रेसिपीमध्ये. थँक्यू.